नमस्कार. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आंबा लागवडीसाठी मातीची निवड कशी करायची आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की कलमांची निवड कशी करायची. आता ह्या भागामध्ये आपण बघणार आहे की आंबा लागवड करताना 2 ओळींमधलं आणि 2 झाडांमधलं अंतर कसं निवडायचं. सो त्याच्यामध्ये ना 3 पद्धती आहेत बेसिकली. एक म्हणतात पारंपरिक पद्धत. त्याच्यामध्ये आंब्याची लागवड म्हणजे 2 ओळी आणि 2 झाडांमध्ये 10 बाय 10 मीटर म्हणजे 2 झाडांमधलं अंतर 10 मीटर आणि 2 ओळींमधलं अंतर 10 मीटर असं असतं. त्याचे फायदे म्हणजे एकतर तुमची झाडं कमी बसतात तुमच्या क्षेत्रामध्ये. 1 एकरमध्ये जर विचार करायचा झाला तर 80 ते 82 झाडं बसतात त्या 10 बाय 10 मीटर पद्धतीनं. आणि त्या झाडांमध्ये मेंटेनन्स तुम्हाला खूप कमी लागतो, कारण जागा जास्त असते 2 झाडांमधली आणि झाडं खूप उंच वाढतात. आणि मेंटेनन्स म्हणजे काहीच नाही, तुम्हाला फक्त ते खत पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. छाटणी विरळणी काय बघायची गरज नसते त्याच्यामध्ये. आणि ज्या जुन्या बागा आहेत आपल्या मागच्या 60-70 वर्षापूर्वी लावलेल्या किंवा 80 वर्षापूर्वी, त्या सगळ्या 10 बाय 10 मीटरमध्ये कोकणामध्ये जास्त पद्धतीने या बागा आपल्याला आढळून येतात. नंतर रिकमेंडेड मेथड अशी आली की त्याच्यामध्ये कमी करून ते अंतर 10 बाय 10 वरनं 5 बाय 5 मीटरवरती आणायचं. सो हे जे आपलं प्लांटेशन दिसते हे 5 बाय 5 मीटरवरती आहे. म्हणजे आपल्या 2 झाडांमध्ये आता 16.5 फुटाचं अंतर आहे आणि 2 ओळींमध्ये पण 16.5 फुटाचं अंतर आहे. ह्याच्यामध्ये पण प्रोज जास्त ज्या बेसिकली आपल्याला फायदे मिळतात की मेंटेनन्स तसा खूप कमी लागतो. आपल्याला छाटणी वगैरे करायला लागते. झाडांचं अंतर थोडंसं आपल्याला मेंटेन जास्त असल्यामुळं त्यांची हाईट आपल्याला मेंटेन करावी लागते थोडीफार, जास्त नाही. म्हणजे आता आपल्याला ही झाडं जवळपास 12-13 फुटापर्यंत वाढून द्यायची आहेत, कारण आपलं अंतर 16.5 फुटाचं आहे. सो झाडांची हाईट आपल्याला 12 किंवा 13 फुटापर्यंत करायची आहे, त्याच्यावरती वाढून द्यायचं नाही. कारण त्याचं कसं आहे, आंबा लागवड करतो आपण दक्षिण उत्तर, कारण सूर्य असा पूर्वेकडनं येतो आणि असा पूर्व पश्चिम सूर्य असतो. त्यामुळे झाडांना जो सूर्यप्रकाश मिळतो तो व्यवस्थित मिळवण्यासाठी आंबा लागवड नेहमी नॉर्थ साऊथ करायची, दक्षिण उत्तर. पद्धत आपण आता डिस्कस केली त्याला हाय डेन्सिटी किंवा सघन पद्धत म्हणतात. आता तिसरी जी पद्धत आहे ती आहे अल्ट्रा हाय डेन्सिटी. त्याच्यामध्ये आता ह्या हाय डेन्सिटी मध्ये एकरी 160 ते 170 झाडं बसतात ह्या 5 बाय 5 मीटरच्या लागवडीनुसार. अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये काय होतं की हे जे 2 ओळींमधलं अंतर आहे ते 16.5 फुटावरनं 14 फुटावरती किंवा 12 फूट किंवा 10 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर 6 फूट 4 फूट 3 फूट, आता तर काही जण 2 फुटावरती पण लावायला लागले. त्याने काय होतं, पर एकर तुमचं जे हाय डेन्सिटी मध्ये 160 ते 170 झाडं बसतात ती अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये 670 ते 1000 प्लस एवढी झाडं बसू शकतात. त्याचा फायदा हा होतो की तुमचं पर एकर टनेज उत्पादन वाढतं आंब्याचं. म्हणजे आता ह्या प्लांटेशन मध्ये जर आपल्याला मॅक्सिमम जर आपण विचार केला तर एक 7 ते 8 टन मिळू शकतं आपल्याला मॅक्सिमम, खूपच जास्त उत्पादन आलं तर. पण अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये तेच आपल्याला 12, 13, 14 टनापर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण पर एकर. त्याचे तोटे असे आहेत अल्ट्रा हाय डेन्सिटीचे की एकतर तुम्हाला खूप मेंटेनन्स करायला लागतो त्या अल्ट्रा हाय डेन्सिटीचं, कारण झाडं खूप जवळजवळ असल्यामुळे काय होतं की ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता जास्त असते. लवकर 1-2-3 वर्षातच एकमेकांमध्ये घुसतात झाडं ती. त्यामुळे त्यांची रेग्युलर छाटणी करणं, त्यांना वळण देणं, झाडाचा आकार मेंटेन ठेवणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला खत पाणी ते तर चालूच असतं आणि लेबर इंटेन्सिव्ह खूप जास्त काम येते. त्यामुळे अल्ट्रा हाय डेन्सिटी ज्याच्याकडे लेबर अवेलेबल आहेत त्यानंच करावी, कारण आता लेबरचा खूप इश्यू आहे सध्याला. आता ह्याच्यामध्ये आम्ही 2 जणच करतो सगळं, आम्ही मॅनेज करू शकतोय आता आरामात. पुढचं माहीत नाही पण आत्ता तरी मॅनेज करतोय आम्ही. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी मध्ये मात्र मॅनेज होणं मुश्किल आहे. 2-3 जणांना तुम्हाला खूप लेबर लागणार तिथं, कारण झाडांची संख्या जास्त असल्यामुळं ते
जास्तच लागणार आपल्याला वर्कर फोर्स. अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये अजून फायदा हा आहे की आंबे जास्त प्रमाणात मिळतात तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही विरळणी वगैरे करून त्याची क्वालिटी मेंटेन करू शकता. एकतर हाताला येतात झाडांची आकार किंवा उंची छोटी असल्यामुळे, कारण तिथे तुम्हाला ऑब्व्हियसली जर 10 फूट ठेवताय 2 ओळीमधलं अंतर किंवा 12 फूट, तर तुमचं झाड मॅक्सिमम 8 ते 10 फुटापर्यंतच जाणार आहे, त्याच्यावरती जाऊन देणार नाही तुम्ही. सो ते हातालाच येणार आंबे, त्यामुळे तुमच्या एकदम मॅनेजेबल असतं ते. ह्याच्यामध्ये ही झाडं आपली 12 फुटा 13 फुटापर्यंत जातील, ते पण जर ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टरमध्ये चढून वगैरे हातापर्यंत येतात हाय डेन्सिटीमध्ये. पण तेच जर आपण पारंपरिकमध्ये गेलो तर ती झाडं एक 20-25 फुटापर्यंत जातात. त्यामुळे आता झाडावरती चढणं वगैरे खूप मुश्किल आहे. आता आपण चढू शकतो झाडावरती, पण आता पुढची पिढी चढायला माहित नाही आपल्याला. आणि झाडावरती चढून आंबे काढण्याचं नुकसान हे आहे की जर काय फांदी तुटली, काय झालं वगैरे, अपघात झाला, ते खूप महागात पडतं आणि ते मुश्किल आहे. म्हणजे आता पारंपरिकमध्ये तर कोण नाही आहे. ज्या जुन्या बागा आहेत कोकणमध्ये, कोकण पट्ट्यामध्ये, तेच लोक फक्त आता पारंपरिकमध्ये आहेत, किंवा त्यांनी पण पारंपरिकमध्ये आता आधीमध्ये झाडं लावायला सुरुवात केली आहे. हाय डेन्सिटीवरती आलेत ते लोक. जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माझं असं मत आहे की हाय डेन्सिटी इज आयडियल. म्हणजे हाय डेन्सिटी जी मेथड आहे ती व्यवस्थित आहे, तुम्ही मॅनेज करू शकता सगळ्या गोष्टीमध्ये, काही इश्यू येत नाही. अल्ट्रा हाय डेन्सिटी तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे लेबर असतील तर, म्हणजे काम करणारी माणसं तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये जावा, नो प्रॉब्लेम. खूप फायदा आहे त्याच्यामध्ये. आंब्याचं उत्पादन जास्त आहे, तुमची झाडांची संख्या पण जास्त आहे, पण त्याचं आयुष्यमान कमी असतं. अल्ट्रा हाय डेन्सिटीचं जर आयुष्यमान काढलं आपण तर 25 ते 30 वर्ष आंब्याची बाग तुमची जास्तीत जास्त उत्पादनक्षम असेल. त्याच्यानंतर मग इश्यू येतील. ही जी बाग आहे अल्ट्रा हाय डेन्सिटीची, हाय डेन्सिटीमध्ये सरासरी आयुष्यमान बागेचं एक 40 ते 50 वर्ष पकडू शकतो आपण. 40 ते 50 वर्ष आपली बाग उत्पादनक्षम असते. म्हणजे बाग आपली प्लांटेशन केल्यानंतर उत्पादन देण्यासाठी एक 5 वर्षाचा काळ जातो. 5 वर्ष ते 50 वर्ष म्हणजे 45 वर्ष आपल्याला रेग्युलर उत्पादन मिळतं आपल्या जातीनुसार. केसर असेल तर रेग्युलर बेअरिंग आहे ते, हापूस असेल तर अल्टरनेट बेअरिंग मध्ये येईल. आणि आपल्या घाटावरती कोण हापूस लावत नाही, सो एखाद दुसऱ्या पॉलिनेशनसाठी आपण लावतो, क्रॉस पॉलिनेशनसाठी, पण ठीक आहे ते चालतं. पण मेजरली घाटावरती आपले केसरच्याच बाग आहेत, त्या रेग्युलर बेअरिंगच्या असतात. त्यामुळं 40 ते 45 वर्ष तुम्हाला नियमित उत्पादन मिळेल ह्या हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये. अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये 20 ते 25 वर्ष. तुम्हाला त्याचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर एक 10 वर्षानंतर तुम्ही काय करा, तुमचे जे सपोज 4 फुटावरती तुम्ही झाडं लावली तर एक एक झाड काढत जायचं. ते 2 झाडांमधलं अंतर 8 फूट करत जायचं 10 वर्षानंतर. मग तुमची बागेचं आयुष्यमान थोडं थोडं वाढत जाईल. जर ते केलं नाही तर मग ते उत्पादन तुम्हाला रेग्युलर जसं मिळत होतं आधी तसं मिळणार नाही. त्याच्यामध्ये मग इश्यूज खूप येतील. झाडं एकमेकांमध्ये घुसणार, त्यांना सूर्य नाही मिळणार, मग रोग कीडचा प्रकार वाढेल त्याच्यामध्ये, असे बरेच इश्यू येतील. सो बेस्ट आहे की हाय डेन्सिटी मेथड इज लाईक हाय डेन्सिटी मेथड केलं तर व्यवस्थित होऊन जाईल सगळं. सो आता ह्या भागामध्ये आपण पाहिलं की आंब्याची लागवड कुठली योग्य पद्धत आहे, हाय डेन्सिटी, पारंपरिक आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी. त्याला अल्ट्रा हाय डेन्सिटीला इस्रायल किंवा जर्मन मेथड पण म्हणतात, पण इस्रायलमध्ये पण जेवढे मी व्हिडिओ पाहिलेले आहेत 2 फुटावरती तर मी कुठलाच इस्रायलची बाग नाही पाहिलेली ज्याच्यामध्ये त्यांनी 2 फुटावरती आंबे लावलेत. आणि मला नाही माहिती की कोण असं व्हिडिओ सांगते की 2 फुटावरती आंबे लावा वगैरे, पण खूप अवघड आहे ते मॅनेज करणं. आता तुम्ही ही 2 झाडं बघा, हा झाड आणि हा झाड, ह्या 2 झाडामधलं अंतर बघू शकता तुम्ही. बरोबर 16.5 फुटावरती लागवड झालेली आपली. आणि आता ही झाडं एकमेकांमध्ये जाण्यासाठी अजून एक 4-5 वर्षाचा काळ जाईल, अजून एक 6 वर्ष जास्तीत जास्त. त्याच्या आधी आपण ह्याची छाटणी वगैरे करणार आणि मग ह्याला व्यवस्थित वळण वगैरे लावलं आणि ही झाडांची हाईट आपण मेंटेन केली ना तर ही खूपच व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतं आपल्याला. आता हेच जर काय होईल माहिती का, अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये काय आहे, तुमचं हे इथे एक झाड येईल, इथे असं. मग आता मी इथे उभा राहतोय, तुम्हीच बघा आता हे एक झाड आहे, आता इथे एक झाड येणार आहे, हा एवढा तर पसरणार.
म्हणजे आता 2 वर्षातच ही 3 झाडं एकमेकांना टेकणार आहेत. मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कसं लावायचं ते. सो या भागामध्ये आपण पाहिलं की आंबा लागवडीसाठी योग्य अंतर काय असलं पाहिजे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की आंब्याची झाडं लावल्यानंतर त्यांना आपण खत आणि पाणी ह्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. कारण नर्सरीमधनं ज्यावेळी आपण रोपं आणतो त्यावेळी त्यांना भरपूर त्यांनी खतं वगैरे दिलेली असतात आणि आपण आपल्या मातीत आणून लावतो. नंतर मग एकदमच पावसाळ्यातच लावतो आणि नंतर आपल्याला पाऊस झाल्यानंतर मग त्यांच्याकडे बघता येत नाही जास्त 1-2-3 महिने. त्यावेळी सुरुवातीलाच आपण आंब्याचं झाड लावताना खत कसं द्यायचं, त्याला कुठल्या प्रमाणात द्यायचं आणि नंतर पावसाळा संपल्यानंतर कसं मॅनेज करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तो असेच आंबा लागवडी संदर्भात जे चांगले चांगले व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.